नमस्कार मंडळी, आम्रपाली अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आमच्या घरचे बरेचसे पाहुणे आता गेलेले आहेत आणि आज माझी बहीणही जाणार आहे आणि तिच्या मिस्टर तिला घेण्यासाठी येणार आहेत। तर आज मी बनवलेला आहे सांबर, चटणी, उडीद वडे नाश्त्यासाठी आणि जेवणाचा मेनू सेपरेट आहे। मी तोही तुम्हाला नक्की आता दाखवणार आहे। आणि बघा माझे वडे किती मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। हे आहेत उडीद डाळीचे वडे, जी मी डाळ 4 ते 5 घंटे भिजत घातली होती। त्याच्यानंतर मिक्सरला काढली, त्याच्यामध्ये थोडासा कांदा, कोथिंबीर टाकून, हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून छान अशी डाळ मी फेटून घेतली आणि पीठ पाण्यात टाकून पाहिलं तर ते वरती तरंगलं की तुमचे वडे कुरकुरीत होणार असं ग्राह्य धरायचं आणि छानपैकी असे वडे तळून घ्यायचे। त्याच्यानंतर मी गुलाबजामुन बनवून ठेवलेले होते आधीच, तेही वाढले नाश्त्याला। नाश्ता केल्यानंतर ती शॉपिंगसाठी गेली थोडा वेळ बाहेर, तोपर्यंत मी म्हटलं की मी लंच तयार करून ठेवते आणि मग सुरू केलं मी बनवायला। तर सोयाबीनची मला ग्रेव्ही भाजी बनवायची होती आणि वांग्याची मला सुक्की भाजी बनवायची होती। तर सोयाबीनच्या ग्रेव्ही भाजीसाठी मी कांदा, टोमॅटो, खोबरं आणि काळा मसाला व सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि छान तेलात परतून घेतलं। अद्रक लसूणची पेस्ट घातली, त्याच्यानंतर थोडासा आपला गरम मसाला घातला आणि व्यवस्थित मसाला चांगला परतायचा, कारण कांदा हा मी भाजलेला नव्हता, कच्चा कांदा होता। त्याच्यामुळे व्यवस्थित परतल्यानंतरच त्याच्यातला ओल्या कांद्याचा स्मेल जातो आणि भाजी खूप छान टेस्ट लागते। आणि सोयाबीनची भाजी मी एका साईडला ठेवली बनवून की तोपर्यंत मी वांग्याची भाजीही एका साईडला करायला घेतली। आणि तुम्हाला हवी तेवढी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तशी बनवा किंवा जाडसर हवी असेल तर तशी बनवा। आणि खूप मस्त अशी भाजी बनली होती। तोपर्यंत मी इकडं वांगी भरायला घेतली आणि वांग्यामध्ये मी घातलं होतं शेंगाचं कूट, काळा मसाला, खोबरं, लसूण कोथिंबीरीची पेस्ट आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यात गरम मसालाही घालू शकता। आणि फोडणीसाठी मी सेपरेट थोडंसं लसूण कोथिंबीरीचं दळलेलं ठेवलं होतं। त्याच्यानंतर खोबरं घातलं, मी हळद घातली आणि वांगेही फोडणीला घातले। बघा वांगे जेवढे ताजे असतील तेवढी तुमची वांग्याची भाजी मस्त आणि छान होणार आहे। आणि खूप मस्त अशी टेस्टी वांग्याची भाजी बनलेली होती आणि थोडंसं पाणी घालून मी ही झाकून ठेवत आहे। पण तुम्हाला जेव्हा फायनल भाजी बनलेली दिसेल तेव्हा ही अशी नाही दिसणार, सुक्की दिसणार आहे। आणि मी बनवत आहे व्हेज बिर्याणी। व्हेज बिर्याणीसाठी मी कांदा, टोमॅटो, आपला अद्रक लसूणची पेस्ट, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला घालून पूर्ण मसाला मॅरिनेट करून ठेवला होता। तुम्ही हवे तर ह्याच्यामध्ये भाज्या घालू शकता, कोबी, बीन्स, बटाटा, पण मी जास्त भाज्या घातल्या नव्हत्या। आणि आपला बासमती राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। त्याच्यामध्ये तुम्हाला मिरे, थोडंसं शहाजिरे, तेजपत्ता घालून एक लिंबू पिळून तुम्हाला भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आणि वरतून टाकायचा भाज्यांवरती मॅरिनेट केलेल्या आणि त्याला 15 मिनटं स्टीम करायचं। खूप छान अशी व्हेज बिर्याणी बनली जाते। आणि त्या दिवशी एकादशी होती, त्याच्यामुळं मग मी साधंच व्हेज जेवण बनवलेलं होतं। बघा तुम्हाला कशी वाटली आजची डिश। रस, चपाती, सोयाबीनची भाजी, भरलेलं वांगं आणि मग आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावलं आणि मग ती जायला निघाली। आणि याप्रमाणे आम्ही सगळं केलं। तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा। आणि तुमचा समर्थ कसा रडतोय बघा, माऊ जातानी, मावशी जातानी वाईट वाटतंच मुलांना। घरात कोणीतरी आलं की मुलं कसे खुश राहतात आणि सगळे पाहुणे निघाले की त्यांना फार वाईट वाटतं। आणि नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।